राधे कृष्ण बीडीसीवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्री हरिविजय ग्रंथ अध्याय 6 श्री कृष्णाच्या बाललीला. श्री गणेशाय नमः. जय जय निज जन्म समोराळा अनंत वेशात त्रैलोक्यपाळा भक्तजनांशी अगाध लीला गोकुळवासी त्याविषयी जय जय पूत ना प्राण शोषका तृणावर्त शकटांतट जांभई देता रमानायक विश्वरूपा दाविले. जय 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 कृष्णा निगम सागरा अनंत रूपा आनंद कुमारा जय पयोब्धी हृदय विहारा दिगंबरा बाळवेशा घनलीला नीलबंध भूमीशी जवळी असून न दिससी जरी तुझी कृपावंत होशी तरीच येची प्रत्यया वसुपंचाध्याय शांती. नीलबंध भूमीवरी श्रीपती खेळून विलासरिती माई प्रति दाविली. एके दिवशी प्रातःकाळी कृष्ण घेऊन बैसला आळी मातेशी म्हणे वनमाळी सूर्य आणि खेळेवया बराबर तुळ दिसतो तरणी कंदुक करुणी दे मज जननी म्हणून लोळणी धरणी धराधर शयन घालतसे. यशोदा म्हणे माझे आई सूर्य कैसा देव गे का नाही म्हणून कडेवरी लवलाई यशोदेने घेतला. माता म्हणे सख्या अनेक मागे खेळाव्या तरी चंद्रबिंब लवलाया काढून देई रांजणीचे. तो माता म्हणे कृष्णा ते कैसे देऊ मी ते तू ते तरी डेरिया माझी म्हणते त्याची काढून देई का न लगे रवी दंड डेरा काढून दे आतील घुमारा. माता म्हणे रे सुकुमारा काढता नाहीये सर्वथा तरी पर्वत उचलून आणवी देव देव्हारीचे बोलवी समरीच्या दाखवी झुळका मज नाही निवो दे नयनातील बाहुली तू जाई ठेवून सावली आरशातील मुखे वेळी काढून देई जन्ये काढून दे मुक्तांचा ढाळ वेगळी करी रत्नांची किळ आकाश जे घटांतील काढून या मज दावी पुढती लोळून घाली घननेळ. माता म्हणे आला रे बागुल भयासूर विक्राळ पाच तोंडे तयाशी माथा जटांचे भार तृती नैरे वैश्वानर शिरी झुळझुळ वाहे निर भयंकर महाजोगी चंद्रकळा त्याचे शिरेरी कंठ खटवांगधारी भस्मचर्चिले शरीरे गजी चर्म पांघुरला नेसला शिव्याग्रंबळ गळा मनुष्य मंडांचे हार सर्वांगी वेष्टिले फणीवर दशी भुजा मिरविते त्याशी देख त्याची सळीजे का उठवणी तत्काळ पाळीजे कृष्ण तू उगाजी निजे जोगी बाहेर उभा असे जोगी तो काळाचाही काळ क्रोधी जैसा वडवानळ मुष्टीत हे ब्रह्मांड सकळ धरून या रगडी पै हरी म्हणे ओजन्नी मी रडतो त्याची लागूनी ऐसा तो जोगी नैनी मज आताची दाखवी जो शिराब्धी वाशी शेषशायी तो गडबडा लोळे ते समयी माई हरीशी धरी हृदयी समजावीतच प्रेम परिणर आहे सर्वथा म्हणे मज जोगी दावी आता मग म्हणे यशोदा माता कैसी यासी करावे मग तळ घरी अंधारी तया माझी गुंफा ओवरी श्रीकृष्णाशी झडकरी नेले तेथे मायेने. माता म्हणे जोगी आहे येथे हरी म्हणे तयापाशी नेई माते यशोदा म्हणे तेथे भयभीत होशी तू मग म्हणे कमलोद्भव पिता मी न भी माते सर्वथा प्रेमच जोगी आता कैसा आहे दाखवी मातेने हरीशी आत नेले तो ब्रह्मांड अवघे उजळले कैसा अंधार प्रकाशले कृष्ण रूप चहूकडे गृहस्तंभ उथळी भिंती पाहता मायेसी न दिसती जगन निवासी निश्चिती चहूकडे व्यापिले पृथ्वी आप अंबर अग्नी समीर समुद्र नाना जीव जाती विकार कृष्ण रूप दिसताती आपापसासी यशोदा विसरे सर्व ही व्यापिले योग यादवेंद्रे तळघराबाहेरी त्वरे माया आली ते धवा मायेवरी माया घातली अद्भुत महिमा ते विसरली. मग म्हणे रे वनमाळी नसती आळी घेऊ नको पुढे दिदले खेळवणे कृष्ण म्हणे न घे चालवणे मज जो जोगी दाखवणे पंचवदन विरूपाक्ष तो बळी भद्रपाताला श्रीरंगाशी म्हणे ते वेळा चाल बाहेरी गोपाळा खेळ खेळो विचित्र एकताची ऐसे वचन गदगद हासे जगजीवन कडे खाली उतरून हात धरी बळी रामाचा दोघे तुडतुड धावती राजबिदीस उभे राहती धाकटे गोपाळ मिळती रामकृष्णांभोवते लपंडाई चंडू चक्रे विचित्र खेळ खेळे पंकज नेत्र जो पद्माक्ष वेल्लभ उदार जलजनाभ श्रीहरी जो अनंत ब्रह्मांड नायक जो निज मोक्षाचा परिपाळक जो अनंत वेशधारक जगव्यापक जगद्गुरु जो भक्त बत्सल भयहारक जो हृदय भयनाशक जो भगवंत निज भाग्यदायक अभंग अक्षय पदजयाचे सगळे गोपाळाची मांदी खेळत जात ते राजबिदी सची नायक भर्ग वा विधी लीला न कळे तया ते खेळ खेळता श्रीहरी रिघे एके गोपीचे मंदिरी तरी दूध क्षणाभितरी चोरून या बक्षिले घृत नवनीत साय गोपाळांशी देत लवला आहे तेथुनी नकळत जाय आणि किची गृहापती घरोघरीचे संचले लोणी हरिपरी नेण्याची कोणी अद्भुत त्याची कथनी वेदशास्त्रांशी अगम्य ते नंद यशोदेचे तपपूर्ण की कमलोद्भवाचे देवतार्चन की ते नीलग्रीवाचे ध्यान कृष्ण रूप प्रगटले ते इंद्रियचे निज जीवन की ते वैकुंठ पिठीचे निधान की गवळीयाचे पूर्वपुण्य फळा आले एकदाची की ते निगमकमाचे सार की ते भक्तांची निज मंदिर की ते संतांचे प्रिय कर निज धन ठेवणे की ते योगियांचे विश्रामधाम की निज जन मंगलपूर्ण काम तो ब्रह्मानंद मेघश्याम चोरी करी गोकुळी एके गोपीच्या मंदिरात गडियांसमेत जगन्नाथ रिक्ता बोले मात गोपाळांशी ते तेव्हा म्हणे सखे हो एक एका पाऊले वाजू देऊ नका सांचोळ ऐकुनी गोपिका जाग्या होतील निर्धारे गडी म्हणती पुतनारी वाळे
नेपुरे वाजती गजरी, चरणींची आवरी मुरारी, एकता सुंदरी मंदिरीच्या. आम्हाशी म्हणशी न वाजवा पाऊलं, तव पदीच्या वाक्या करती कोल्हाळ. हे ऐकूनी घननिळ, करणी घाली अंघोळिया, करणी बोटे घालिता गोपाळे, बैसली त्रैलोकाचे टाळे. कृष्ण झाकी जेव्हा डोळे, तरी त्रिभुवन आंधळे होय पै. एकाची सूत्र मेळे, नाचवी ब्रह्मांडाचे पुतळे, जो अक्षय अभंग नचळे, काळ वेळ नाही जया. जैसी अनेक जलचरे एक समुद्र, अनेक पक्षी परी एक अंबर, अनेक रस परी एक नीर, व्यापक श्रीवर तैसा हा नाना अलंकार एक सुवर्ण, नाना घट एक मृतिका जान, नाना पट परी एक तंतू पूर्ण. तैसा श्रीकृष्ण व्यापक, नाना दीप एक अग्नी, नाना किरण परी एक वासरमणी, नाना तरंग एक पाणी, शारंग पाणी तेवी दिसे. ऐसा श्रीकृष्ण चालक जगदबंधे जगद व्यापक, त्यांनी गोपीचे घृत लोणी सकळीक भक्षिले तीस न कळता. सवे घेऊन गोपाळा अनिक गृही प्रवेशला, कुणासही न कळे लीला श्रीकृष्णाची अगम्य. एके दिवशी मध्यान्हकाळी एके गोपीचे घरी वनमाळी, रिघाला तव ते वेल्हाळी, उदका गेली यमुने ते. उदक घेऊन आली सुंदरी प्रवेशली, तो निज मंदिरी, जो एकलाची पूत नारी नवनीत भक्षित असे. म्हणे कोण रे तू येथे, चोरुनी बक्षिसे नवनीताते. तो बोलली वैकुंठनाथे, चोरटी निश्चित तूच पै. माझे मी भक्षित नवनीत, तू कोण पुसाव्या येथ. गोपी गदगद हसत, घर माझे की चोरटिया. कृष्ण म्हणे माझे म्हणतीस घर, परी बरवा करी विचार. आपले नव्हे शरीर, मग घरदार कोणाचे. ऐसे बोले चक्रपाणी, गोपी विचार करी म्हणी. कृष्ण बोलला सत्यवाणी, नाशवंत सर्वी जे जे दिसे ते नाशवंत. माझे म्हणाव्या मी कोण येथ. अविनाश एक भगवंत, अज अवय अढळ जो. नाशवंत अविद्यामय पिंड, क्षणिक सकल ब्रह्मांड. अवघे मायामय वितंड, स्वप्नवत क्षणिक हे. शुक्तिकेचे रूपे काढिले, व्यंधासुते पात्र घडिले. मृगजळीचे मासे भरिले, निशी माझी जाऊनी. अवंसेचे अंधुरे काळे, दिवा दो प्रहरा वाळू घातले. सिकता कांतोनी सूत केले, पाय बांधिले रज्जू सर्पाचे. जितके दिसते तितकी कल्पना, अवघी माईक दृश्य रचना. अविनाश वैकुंठ राणा, नित्य नूतन अक्षयी. ऐसा गोपी करिता विचार वृत्ती झाली तदाकार. इकडे गोरस समग्र भक्षुनी सिद्ध पाळावया. सावध होनी गोपी बोले, माझे गृह नव्हे कळले, तरी हे कोणाचे गृह वहिले. सांग मज गोपाळा. श्रीहरी म्हणे माझे सदन. गोपी बोले कशायावरून. सांग काही घराची खुण आपले जरी म्हणतोसी. हरी म्हणे एक सुंदरे आकाशी व्यापली, जितकी घरे तितकी माझी समग्रे चराचर सर्वही. हासने बोली नितंबिनी, बरवी जाणतशी संपादनी. घृत घट पुढा घेऊनी, हात का माझी घातला. मग बोले भक्त सका, माझी बहुत पडल्या पिपिलिका, त्या वेचून या देखा, टाकी तसे जानपा. गोपी म्हणे शेजेशी, बाळे निजली सावकाशी, त्याशी चिमटे का घेतोशी. ऋषिकेशी सांगपा, उद्या प्रातकाळी उठून या, म्हणतो बसई निहू चाराव्या. कोणत्या वनाशी पुसाव्या, जागे करी मी तया ते. ऐसे बोलून लवलाया, कृष्ण पळाला उठून या. गोपी म्हणे रे लाव घेऊया, ठकून ये गेलासी. घराने सांगाव्या त्याची क्षणी. येदा झाल्या नितंबनी, परमलालासा कृष्ण दर्शनी. यशोदेशी बोलती, मग हसोनी बोलल्या युवती. खोडी करीतो तुझा श्रीपती, काय सांगू तुझ प्रती. लिहिताक्षती पुरेना. घराने सांगता सुंदरी, त्याचे डाब मनी धरी चिंती. विचारी मुरारी करीन बोहरी गोरसाची. एक सांगे कामिनी, हरी प्रवेशला आमचे सदिनी. तो शिंकी बांधली उंच स्थानी. मग चक्रपाणी काय करी, पाटावरी पाट रचुनी. त्यावरी ती वळी दृढ ठेवून, त्यावरी गडी उभा करून. त्याच्या खांदा कृष्ण बैसे, तरी शिंके न पवेची करी. मग रवी दंड उभा करी, चित्र पाडोनी घागरी. धारा लावी अखंड, औटा मातृका. निरसुनी विशेष संत सेविका. स्वानंद रस तैसाचा वैकुंठ विलास. प्रेमे गोरस सेवित से, का सतरावीचे स्वानंद नीर. सेविती जैसे योगेश्वर, त्याची परी यादवेंद्र. गोरस सुरस सेवित से, गडियांची म्हणे अवधारा. माझ्या कोपरांच्या दुग्धधारा. अवघे तुम्ही प्राशन करा, द्वैत विचारा टाकूनी. ज्यावरी बैसला भगवंत, तो कृष्ण चरणाशी चिमटी घेत. म्हणे अवघे तुझी खाशी निश्चित, आम्हाशी देई सावळिया. मग भरोनी गोरस अंजुळी, सख्यांप्रती पाजीवन माळी. वरी मुख करून देविळी, विलोकित हरिवदन. चकोर पाहती जैसा चंद्र, की चक्रवाके लक्षिती दिनकर. की भूचरी मुद्रा योगेश्वर, ऊर्ध्व दृष्टी पाहती. गोपाळांचे नेत्र तेची षटपद. सेविती रवी मुख कमल मकरंद, की स्वरूप देखून स्तब्ध. वेदश्रुती जयावरी, ऐसे अवलोकिता कृष्णवदन. जैसा चातका वर्षे घन, तसा दुग्धधारा पूर्ण. गडियान लागी वर्ष तसे, गडी बोलते हर्षे करून. कृष्णा घट दिसतो, की लहान सर्वांची दुग्धे तृप्ती होऊन. धार चाले अखंड, असो आता त्याची शनी जागी झाली. गवळणी गडियांशी म्हणे चक्रपाणी, पळा वेगे येथून आता. अवघे पळाले गोपाळ, एकला सापडला वैकुंठ पाळ. गवळणीने द्वार तत्काळ जाऊन या धरिले. गवळण म्हणे रे चित्त चोरा, गडी पळविले सत्वरा. परी तू सापडलाशी सुंदरा, आता कैसा जाशील. काय वरकडांशी कारण, तू मुख्य सापडलाशी जगज्जीवन. जशी जिंकली निज मन, करणे सहज आकळती. हाती लागल्या मुख्य दूर, सहज सापडला परिवार. की घरात आलिया दिनकर, किरणे कोठे पळती पा, झाली या स्वरूप प्राप्ती.
शांती दया क्षमा उपरती सहजी सहज सापडती सायास न करिता सत्वर मुख्य तू सापडलाशी मज आता सगळाशी काय काज हाता आलिया स्वरूप निज नाना साधने कासया हृदय बिंबला नारायण मग क्षुद्र दैवतांचे काय कारण सुधारस समुद्री होता निमग्न थिल्लरी मन का धावे जो झाला वेदांत विज्ञानी त्याशी काय कारण क्षुद्र साधने साधलिया अमृत संजीवनी मग औषधी का व्यर्थाची हाती सापडता हिरा मग का वेचाव्या अरण्यगारा कल्पतरू आलिया घरा मग बाबुळा का भजावे तैसा कृष्णा तू सापडलाशी तुझ नेई यशोदेपाशी शिक्षा लावेन निश्चयशी ऋषिकेशी तुझा आता ऐसी बोलता गोळीने गदगदा हासे मोक्षदानी दुग्ध गुळणी मुखी धरोनी कामिनी पासी पातला गदगदा हासे अवला तुझ जाऊ निधी गोपाळा कृष्णे दुग्ध गुळणी घातली डोळा क्षणमात्र न लगता एरी जव नेत्र चोळी तो पळाला वेगे वनमाळी ऐसी गोपी तेवळी गऱ्हाणे सांगे मायेते तो एक बोले गजकामिनी परवा कृष्ण आला माझी आमची सदनी मी करीत होते मंथनी तो हरी अंगणात उभा असे मग मी म्हणे ऋषिकेशी चोरा काय पाळती पाहतोसी एरू म्हणे वसे पहावयासी सहज आलो मी येथे तान्ह्या वशांचे कळप दक्षिणी बांधिले होते गोपाष्ठगणी त्यात जाऊन चक्रपाणी वासरे करे कुरबाळी कोणत्या गाईचे वासरू कोण म्हणून पुसे मज लागून तो मी करीत होते मंथन पुढे पाहुणी यशोदे तो श्रीकृष्णे काय केले कळपवसांचे सोडले द्वारा बाहेर लावून दिले क्षण मात्र न लागता पुच्छे वाहुनी हुंकारे आळोआळी पळती वासरे ऐसे करून ये सर्वेश्वरे मजही येऊन सांगत असे म्हणे तुझी वस्से सुटली कानांना प्रति पळून गेली ऐसे एकता मै त्यावेळी मंथन त्याचे टाकेले ग्रामाबाहेरी वासुरे गेली ती मज न वळती तेवेळी तो घरामध्ये वनमाळी दधी नवनीत भक्षित दूधही सकळ प्याला डेरा मंथनाचा फोडला गोरस वाहत गेला ओसरी खालता यशोदे केला दुधानियाचा चूर गोरस नवऱ्यानु मात्र ऐसे करून पंकज नेत्र पळून गेला क्षण मात्रे घृत नवनीत दधी दुग्ध खाऊनी केले शुद्ध बुद्ध ऐसे करून मुकुंद पळून आला तुझ जवळी वासुरी घेऊन तिसरे प्रहारा मी आले वो निज मंदिरा तो खापरांचा चुरा ओसरीवरी झालासे ऐसे पिडिले येणे माये आता मी बांधिनी याचे पाये कदान सोडी जन्मीये बोलो काय बहुता आता बाहेर कळू निधी कोणा हृदय मंदिरे वैकुंठ राणा दृढ बांधिने याची या चरणा कोणा कारणे कळू निधी मायसे कळू निधी मात लोकांशी बोलो नेदी निश्चित काया वाचा मने सत्य माये याते न सोडी हा घोडोघोडी दावणी वदन सवेची पळतो न लगता क्षण ऐकोनी गोपीचे वचन खदखदा हासे श्रीरंग मग बोले प्रेमळ सखा मी न सापडे ब्रह्मादिका चतुरे तुझ कैसा आबाका कोंडाव्या मज लागी कृष्ण वचन ऐकून यागत गदा हसत असे माया तो अनिक ग्रहाने सांगाव्या दुजी गोपी सरसावली तवते म्हणे यशोदे सुंदरी कृष्ण प्रवेशला हाके मंदिरी तो ते गवळण बोली गेली बाहेरी सुन घरी एकलीच तिस म्हणे तू ओनवनीत कोठे ठेविले सांग सत्य तवते जहाली भयभीत कृष्ण प्रवेशांतरी घृत नवनीत भक्षिले थोडे शे निज करी घेतले ते सुनेच्या मुखी गडबडिले आपण पळाला ती क्षणी सासू आली बाहेरून तो सुनमुख पुसे देखे नैनी म्हणे घे चोरटे लोणी नित्य तुझी बक्षिशी आम्ही म्हणतो भक्षितो श्रीकृष्ण परी आज कळे तुझे निविंदान दोघीत झोट धरणी होत दारुण बाहेर कृष्ण पाहत असे सुन म्हणे मामीशे एका लोणी कृष्णे लाविले मुखा तो परम नष्ट देखा करुणी करणी पळाला गवळण पाहे बाहेरी तो उभा असे श्रीहरी तवते म्हणे मुरारी बरी चोरी करीत असे सुनीच्या मुखी लावून नवनीत पळाला ती हरित्वरित एरू म्हणे ओय तिने निश्चित माझ्या मुखी लाविले हे खात होती चोरून लोणी मी खेळावे आलो अंगणी माझ्या मुखी लावून लोणी ह्याची पळाली घरात मजवरी आळ घातली वृथा बोलता हासे आले जगन्नाथा एरी म्हणे हे गोष्टी यथार्था बक्षिली येण्याची साचपै पुढती कोपली सुनेवरी कागे ऐसी करीतशी चोरी आळ घालीसी बाळावरी कुडी खरी तुची पै ऐसी लावणी कढी पळवणी आला वनमाळी तो अनेक एक गवळण उठली घराने सांगाव्या म्हणे एक यशोदे सुंदरी परवा दिसे खेळता मुरारी एक गोपी देखून दवसरी काय हरी पुसत असे म्हणे तुझ्या वक्षस्थळी हिरगुंडे का वाढली मी आपणचे चेंडू चोरून मिळाली चोळी माझे लपविले आमचा चेंडू ते झड करी मंडळी करी हरी तिने झडी करत पुनारी पळून या गेला हो एकीच्या घरी गोरस खाऊनी शिंकी आणि रीती दुधानी नेऊनी बांधे दुसरे सदनी नकळताचे अकस्मात तवते गोपी प्रातकाळी शेजारणीच्या गृहा आली म्हणे आमची शिंकी गुप्त झाली दुधानी यान समवेत जोवर ते पाहे सुंदरी तो आपली शिंकी त्याची घरी मग म्हणे गे चतुर नारी माझी शिंकी येथे का तुमचा बरा गे शेजार आम्हाशी फळला साचार आम्ही कृष्णावरी चोरी समग्र मूर्ख व्यर्थाची घालितो परब्रह्म केवळ गे श्रीहरी त्यावरी कोण घालील चोरी तो ब्रह्मानंद निर्विकारी चराचरी व्यापक आम्ही म्हणतो कृष्ण बाळ प्रतो परब्रह्म निर्मळ त्यावरी कोण घालील आळ निर्मळा मन न लागे शेजारी झाले चोर मग काय राखील राखणार कुंपणे शेत खादले समग्र तरी मग कोणे राखावे माझी शिंकी आणि दुधानी कैसी प्रवेशले तुझ्या सदनी दोघांशी मांडली झोट धरणी हरीची करणी ऐसी ही एके गोळणीची सुन परसात अंग धुता तो एकाकी मनमोहन गृहा माझी पातला म्हणे आमचा चेंडू अकस्मात उडून आला तुमचे परसात म्हणून गेला धावत
कामिनी ते तीस हरी म्हणे ते समयी उठ वेगे देऊ चेंडू देई आमचे कंदुक धरून हृदयी बैसली सगळे चोरटे तीस हाती धरून उठवित तो सासे आली परसाच ते म्हणे तू नुष्ट बहुत तुझं शिक्षा लावेन मी धराव्या धावली म्हातारी तो वेगे पळाला पुतणारी तो वैकुंठ पीठ विहारी निर्विकार जगदात्मा एक गोपी म्हणे हरीशी जरी तू आमच्या गृहा येशी मी तुझं बांधेने रेखांबाशी ऋषिकेशी जानपा तिचा डाब धरला मनी राते तिच्या गृहात जाऊन तिच्या वस्त्रात येऊन वृश्चिक सोडले गोपाळे गवळण करी कोल्हाळ वस्त्रे टाकली तत्काळ सभेची जवळी येऊन घराने पुसत तसे तिचे लागे म्हणे काय गे वर्तमान हरीच झाले वृश्चिक दंशन कृष्ण म्हणे आता मी उतरविन क्षणमात्र न लागता तू विदिस येई विंचू उतरीन लवलाही एरी म्हणे परता येई चक्र चाळका गोळीया हरी म्हणे मज खांबाशी बांधीने गोळीने तू म्हणे तशी तुझं प्रचित निश्चयशी देवे दाविल जानपा ते म्हणे हे जगजीवना सर्वांगा चढल्या वेदना प्राण जाती मनमोहना उतरी वेगे वृश्चिक मग कृष्ण येऊन जवळी कृपादृष्टी तिसने हाळी वेदना राहिल्या सगळी क्षणमात्र न लागता तो अहंकार विंचू उतरिता काळ व्याय भय दूर करिता व्याळ भय दूर करिता जो ब्रह्मादिकांचा नियंता माये परता सर्व साक्षी तो भवसागर जलतारक जो सकळ सृष्टी संहारक जो विश्वजनक जनक नाम रूपातीत जो असो यशोदायकी सादर घराणी यांचे चपटे थोर गवळणी सांगते समग्र नाना चरित्रे हरीचे एक म्हणे येणे सर्प नेला एका दाम्पत्यात सोडिला ती बाहेर येऊन सगळा लोकांलागी सांगती धावा धावा म्हणती ते शनी सर्प निघाला एक म्हणती मघा चक्रपाणी सर्प घेऊन जात होता ही त्याचीच वोकरणी केसा सर्प येईल सतिनी त्यात म्हणे ती गोकुळा टाकून कृष्ण भियेने जाऊ पै जित सर्प कांखे घेऊन बिदोबिदी पळे तुझा नंदन विंचू मुष्टी माझी धरून भेड सावी बाळांते एक गोळून देखून गरोदर तिचे जवळी येऊन या देवेंद्र म्हणे कागे तुझे उदर एवढे वाढले सांग पा ते म्हणे मी गर्भिणी मी ऋषिकेशी कृष्ण म्हणे कैसी झालीसी एरी म्हणे भले तिची पुसशी चावट होसी बहुत तू हरी म्हणे नवल देवाची करणी झालीस ओ गर्भिणी एरी झडकावी ते क्षणी परता होई गोळ्या तू आता दिसतोशी लहान पुढे बहुत शिकशी शहाणपण तुझे मातेशी सांगून शिक्षा करवीन तुझा आता एक गोळण पुरुषार्थे राखी आपल्या गोरसाते म्हणे मी बिंदू मात्र कृष्णाते लागून देह घरी माझ्या गोरसाचा उनी कावडे भरली बरी कासुनी दृढ बांधली उद्या मथुरीशी नेऊन सकाळी विकून येईन क्षणमात्रे कृष्णमुखी गोरस जाणं पडून दे मी वाघीन कृष्णाशी शिक्षा लावीन जरी येईल गृहा माझ्या ऐसी अभिमानी ती गोळीन निजे उषा कावडी घेऊन तो रजनी माझी चक्रपाणी करी करणी विपरीत जो सकळ देहींचा साक्षी एक जो सकळ चित्त परिरक्षक जो सचितानंद निष्कलंक दावी कौतुक भक्ताशी रजनी माझी कृष्णात प्रवेशला तिच्या गृहात तिस निद्रा लागली अद्भुत हरी सोडी कावडी ते गोरस सर्व बक्षुनी तिथे केले दुधाने त्या माझी सर्प विंच भरुरी पुढती बांधितली तैसीच पाली सरळ बेडूक अवघी पडली भरली मडकी देख खून गांठ तैसीच निष्टंक जगदुद्धारे बांधली घरा गेल्या वनमाळी गवळण उठली प्रातकाळी कावडे खांदा घेऊन मथुरीशी गेली तेव्हा गावचे लोक आले ते क्षणा गोरस बसती गोळणी येरी म्हणे दही दूध लोणी चारी जिन्नस आहे ती मग म्हणते गोरस कैसा आहे येरू म्हणे द्रव्य आणा लवला हे कावडी सोडून या पाहावे मडकी जवळ घडून तो सर्प विंचू ते वेळे बरोबर आतून निघाले लोकांवरे धावले डंकाव्यात ते तेव्हा सरळ पालीचं उकळे धावती लोक बिदोबिदी पळती एक म्हणती कुडी पापमती गवळण आहे दुष्ट हे आमच्या गावावर विघ्न विंचूक सर्प कावडी भरून हिने सोडली आणून कोटाळीनं मोठी हे महाचांडाळीनं गोळीने ताडण करावे धरून तव ती कावडी टाकून पळे उठून सत्वर लोक धावती क्रोधे करून कावडी टाकून फोडून सर्प विंचू धरून लोक मारती ठाई ठाई एक म्हणती गोळीनिशी धरा वेगे येरी पळे गोकुळा मार्गे ते निस्तेज होऊन सर्वांगे वाटे पडे अडखळून धापा दाटे वाटे रेडे उलतोनी चिखला माझी पडे लोक मारिती धोंडे खडे एक शेण हानी ती यमुना उतरून गोपी गेली गोकुळा माझी प्रवेशली तीच पुन्हा मथुरा वर्ज झाली लोक टपती माराव्या कृष्णाशी जरी देशी गोरस तरी शतगुणे वाढे विशेष ते गृही दशा नये आसमास हरिशी गोरस अर्पिता हरिमुखी बिंदू मात्र पडे शतगुण तत्काळ वाढे जरी कृष्ण नये घराकडे तरी गवळीनी कष्टी होती कृष्ण आजी आला नाही घरा म्हणून चिंताक्रांत गोपदरा बिंदू मात्र अर्पिता श्रीवरा गोरस वाढे असंभव्य वट बीज मोहरी एवढे परी पर्वताकार वृक्ष वाढे तेसा हरिमुखी गोरस पडे दशा चढे गृहाशी त्या घराने सांगती गोळीनं त्या उग्याची कौतुके करून परी मना माझी चक्रपाणी नित्य यावा गृहाते भलत्या कार्य मिशे करून यशोदेच्या गृहा कामिनी शनशनाई ती फिरून कृष्ण नयनी पाहाव्या पूर्ण ब्रह्म वैकुंठ नायक त्याशी ते गवळण झाली बिनमुख गोरस न देऊन या दुःख मथुरे माझी पावली प्रपंचना परमार्थ गवळण श्रमली व्यर्थ जैसा निर्भागी उदेमा जात त्याशी नागवित तस्कर पै भगवंती पडले अंतर वर्ज झाले मथुरापूर खुंटला प्रपंच व्यवहार द्रव्यानु मात्र लाभेना त्याची कृष्णमुखी अर्पित तरी सहस्र गुणे वाढत कृपा न करिता भगवंत विघ्ने बहुते येती हो भगवंत झाली या पाठमोरा नसतीची विघ्ने येती घरा महारत्ने होती गारा कोणी न पुसे तयाते आपले द्रव्य लोकांवरी ते बुडून जाये न लोभे लाभे करी ज्यांशे घ्यावे ते द्वारी बैस्ती आन आलो
चालुनिया वैरिया करी सापडे वर्म अवदश येऊन पुढे धर्म विशेष वाढील क्रोध काम तरी देव क्षोभ जाणीजे आपले जे का शत्रुपूर्ण त्याशी आपण पिढीले दारुण अडल्या धरणे त्याचे विशेष तरी देव क्षोभ जाणीजे लाभा करणे निघे उदिमास तो हानीच होय दिवसेंदिवस पूज्यस्थानी अपमान विशेष तरी देव क्षोभ जाणीजे सहृद आप्त द्वेष करीती नसते व्यवहार येऊन पडती सदा तळमळ वाटे चित्ते तरी देव क्षोभ जाणीजे आपले राज्य संपत्ती धन शत्रू भोगू पाहे आपण देह पिढे व्याधी विन तरी देव क्षोभ जाणीजे विद्या बहुत जवळी असे परी कोणीच त्यासी न पुषे बोल्यो जाता मती भ्रंशे तरी देव क्षोभ जाणीजे ठेवान सापडे नसतीचे व्याधी अंगा जडे सदा भय वाटे चहूकडे तरी देव क्षोभ जाणीजे असं गोळून सर्वस्वे ठकती भगवंती ते अंतरली प्रपंच परमार्था मुकली ते पडली भवसागरी पुरुष अथवा नारी कृपा न करिता श्रीहरी व्यर्थ कष्टती संसारी नाना दुःखे भोगती असो मगतीची गवळणी यशोदेच्या गृहा येऊनी लागली कृष्णाची चरणी म्हणे हरी दया करी का तुझशी अंतर पडता मुकले इह परत्र स्वार्था कृपा करी कृष्णनाथा निर्चित्ता सर्वही कृष्ण म्हणे राहे स्वस्थ भगवंती ठेवी चित्त तेने प्रपंच आणि परमार्थ ब्रह्मरूप भासे हो ऐसा निज भक्त मानस विहारी नाना नीला दावी मुरारी तो ब्रह्मानंद निर्विकारी दावी चरित्र दासांते पाहता हरिविजयी ग्रंथरूपे श्री भगवंत हृदय राहे अखंडित ना आठवत तुझे काही पाहि न म्हणता हा ग्रंथ पापे होती भयभीत आधीच पळती समजत पुढतीने येते फिरवणी जन्मोजन्मीचे पापे बहुते लिहिली होती चित्रगुप्ते तो तटस्थ राहे तेथे लेखनी न चले पा हे म्हणता हरी चरित्र परमसुखावे विष्णुपुत्र तो पूजा घेऊन सत्वर समोरा येत तया ते अवलोकिया हरिविजय सर्व काळ पावे जय कळी काळा ते नाही भय रक्षी स्वये हरितया ते या ग्रंथरूपे गोदावरी वाहे निरंतर भक्तांवरी सत्यवती सुत ब्रह्मगिरी येथून याचा उगम असे वैराग्य आणि भक्ती या दोन्ही थड्या शोभती ज्ञानरूपे गोदा निश्चिती वाहे अभय निर्मळ वरकरण नियान माझे जीवन या ग्रंथो गोदे माझे जगज्जीवन प्रेम पूर येती भरून नाही ओसान दूषणांचे वरकडणे त्यांचे डहुळ पाणी येथे निर्मळ सदा चक्र पाणी भक्तराज बैसले श्रवणी अनुष्ठानी सादर ते गंगे माझी बुडता मरिजे हे गंगे माझी बुडता तरीजे वृत्ती जळ सावजे माझी निमग्न तळपती श्री कृष्ण जगदानंद कंद तोची स्वामी ब्रह्मानंद त्याचे चरण लक्ष्मण मृगमद श्रीधर मिलिंद सेवित इति श्री हरिविजय ग्रंथ संमत हरिवंशस भागवत चतुर्परिशुद्ध प्रेमळ भक्त षष्ठाध्याय गुढा श्रीकृष्ण अर्पणमस्तु राधे कृष्ण राधे राधे